गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपला भारत देश हा अध्यात्मप्रधान संस्कृती असलेला एकमेव देश आहे. त्यातही महाराष्ट्राच्या पुण्यपावन भूमीमध्ये ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथांची परंपरा आजमितीपर्यंत चालू आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वी श्रीमद आद्य शंकराचार्यांनी वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले. परमेश्वराने अनेक वेळा जन्म घेऊन वैदिक धर्माचे रक्षण केले आहे. सांप्रतच्या अज्ञानोधिक काळात पैसा व प्रसिद्धीच्या मागे वेगाने धावणाऱ्या मानवाला शाश्वत सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी आणि वेदधर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी गुरुरूपामध्ये परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी 16 फेब्रुवारी 1934 म्हणजेच शके 1855 फाल्गुन मास शुद्ध तृतीयेला नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील रायतळे गावी अवतार घेतला. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ईश्वरी साक्षात्कार झाला व त्रिकाल ज्ञान प्राप्त झाले. पुढे भगवान श्री दत्तात्रेयांनी गाणगापूरला बोलावून घेतले. स्वामी नृसिंह सरस्वतींच्या रूपात प्रकट होऊन अनुग्रह दिला. स्वामींच्या आज्ञेचे तंतोतंत पालन करून 25 वर्षे तपश्चर्या केल्यावर स्वामींनी पुन्हा दर्शन देऊन मला तुझ्याकडून वेदांचे कार्य करवून घ्यायचे आहे असा आदेश दिला. इथेच परमपूज्य रामकृष्ण स्वामी महाराजांना आपल्या जीवनाची कल्पना आली आणि गुरु आज्ञेप्रमाणे कार्याला सुरुवात झाली. 1974 साली दत्त देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. वेदांचे संवर्धन व संरक्षण हे मुख्य कार्य जोमाने सुरू झाले. यातूनच वेदांत विद्यापीठची संकल्पना पुढे आली व 100 विद्यार्थ्यांची गुरुकुल पद्धतीने सोय होण्यासाठी वेदांत वास्तू बांधण्यात आली. याचबरोबर सामान्य लोकांना दर्शन देणे व मार्गदर्शन करणे चालू झाले. सत्संग मंडळांच्या स्थापना झाल्या. भक्तांशी होणाऱ्या संवादातूनच गुरुवाणी, अमृत कलश, श्री रामकृष्ण वाच, नित्य गुरुवाणी या अनमोल ग्रंथांची निर्मिती झाली. सर्व क्षेत्रातील भक्त कार्यात सहभागी होऊ लागले. भक्तांचा अहंकार कमी व्हावा म्हणून भिक्षासत्र सुरू झाले. पुढील काळात आधारस्तंभ म्हणून भव्य असे दत्त मंदिर उभारले गेले आहे. एकाच मुळीतून आलेला वड, औदुंबर, पिंपळ हा देववृक्ष परमपूज्य गुरुदेवांच्या अलौकिक साक्षात्काराची प्रचिती नित्य देत आहे. या काळापासून भक्तांनाही जे अनुभव येत आहेत त्याचेच श्रवण आपण आता करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. गुरुगौरविकेच्या पुढच्या पॉडकास्टसाठी आज आपल्याकडे आलेले आहेत आमच्याच सत्संगातले एक गुरुबंधू सतीश भट. नमस्कार. आपलं स्वागत आहे नमस्कार. आपल्या या पॉडकास्टसाठी. तर तुम्ही तुमचं बालपण, शिक्षण याबद्दल जरा सांगा. तर म्हणजे काय, मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघं भाऊ आणि माझे आई वडील. आमचं बालपण तसं खूप खेडेगावात गेलं, कारण की माझे वडील हे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये होते. त्यामुळे प्रत्येक वेळेस 3 वर्षांनी ट्रान्सफर झाली की शाळा चेंज की नवीन जागेवर. आणि ते सगळे प्रकल्प असायचे, त्यामुळे ती खेडेगावच असायची सगळी. तर अशामध्ये गेलं. माझ्या घरातली आध्यात्मिक किंवा धार्मिक बाजू फार पक्की. याला कारण माझी आई. माझे वडील धार्मिक होते, पण त्यांना वेळ नाही मिळायचा, एवढं करू शकायचे नाही. पण माझी आई भयंकर धार्मिक, इतकी धार्मिक की आमच्या घरामध्ये प्रत्येक सण, सोहळ्यामध्ये आई स्वयंपाक करून, म्हणजे प्रत्येक सण आपला हिंदू धर्माचा, सोहळ्यामध्ये स्वयंपाक करायची. जोपर्यंत देवाला नैवेद्य नाही तोपर्यंत आम्हाला हातही लावायला मिळायचा नाही. इथपर्यंत आमच्याकडे धार्मिक वातावरण होतं आणि ते आईला शक्य होतं. तसं झालं तर म्हणजे कसं, माझा भाऊ जेव्हा समजा 8वीत गेला आणि मी जेव्हा 4थीत गेलो, तेव्हापासून मी, माझी आई आणि भाऊ आम्ही सेपरेट राहायचो शिक्षणाकरता शहराच्या ठिकाणी, आणि वडील फिरतीवर राहायचे. तर त्या काळामध्ये मला आठवते की माझ्या आईने खूप मोठमोठे याग केले. गणेश याग, दत्त याग. म्हणजे आम्हाला कधी कधी वाटायचं की आई किती धार्मिक. आता ते बालमन त्यावेळेसचा एवढे मोठे नव्हतं, त्यामुळे एवढं कळायचं नाही, परंतु खूप याग करायचे. आज मी जेव्हा रिट्रोस्पेक्टिव्हली पाहतो तेव्हा असं वाटतं की तिने जे काही केलं या आयुष्यात पूर्ण, त्याचं आम्हा सगळ्यांना पुण्याई मिळाली. मला माझ्या पुण्याई मिळालेली. यामध्ये अशा वातावरणात आमचा जन्म, म्हणजे आमचं बालपण गेलं. त्यानंतर माझा भाऊ इंजिनिअरिंगला मुंबईला आला आणि मी पण इंजिनिअरिंगला 1983 साली मुंबईला आलो. तर ह्या प्रकारे आमचं, तरी आईचं सगळं तिकडे चालायचंच. जेव्हा आई एकटी होती काही दिवस, नंतर वडील रिटायर झाल्यावर दोघं आले आणि त्यानंतर
तरी धार्मिक वातावरण हे नेहमी करतो. यात मला वाटतं तुम्ही एक गोष्ट मागे एकदा बोलला होता की आईने एकटीने 1000 मोदक हो. केले होते म्हणून गणेश यागाला गणेश यागासाठी 1000 मोदक आईने एकटीने केले होते. म्हणजे आज जर 1000 मोदक कोणा गृहिणीला सांगितलं हो, तर किती खरी अवघड गोष्ट आहे, विचार करा. आणि ती पण सोहळ्यात करायची आहे. सोहळ्यात. म्हणजे सोहळ्यात करून ते मग आमच्याकडे वेदमूर्ती यायची, त्यांना मग द्यायचे, संकल्प करून ते करायचे सगळं. परंतु ते 1000 मोदक बिग डील आहे, खूपच जास्त खरी गोष्ट आहे ना. पण ही प्रेरणा त्यांना पहिल्यापासून हो, आतूनच होती. ते याद करणं. मला वाटतं ते होती, कारण की आम्ही पारनेरकर महाराजांची आई भक्त होती. अच्छा. आई पारनेरकर महाराजांची भक्त होती, त्यामुळे आमच्या घरात पारनेरकर महाराजांचे आम्ही पण भक्त होतो. त्यानंतर काय व्हायचं, आम्ही जिथे राहायचो तिथे ब्राह्मण समाज प्लस इतर समाजही होता. जेव्हा दुसऱ्या समाजाचे जेव्हा गुरु यायचे ते पण त्यांच्या हातचं खायचे नाही. हो. त्यांच्या घरी जरी राहिले तरी त्यांचं खाणं. तर माझी आई म्हणजे कित्येक वेळेला त्या यायचे आणि म्हणायचे की माझी आई करून द्यायचा स्वयंपाक गुरूंचा. अच्छा, ओके, त्यांच्या ब्राह्मण, हां, गुरूंचा. त्या सोहळ्यात, आणि मग तो ते ग्राह्य घ्यायचे. तर त्या प्रकारे अशा प्रकारचं वातावरण होतं आमचं. त्यामुळे धार्मिक वातावरण चांगलंच होतं, अतिशय छान होतं. पण हे झालं बालपण आणि हा. याचं शिक्षणाबद्दल. पण पुढे तुम्ही कॉलेज शिक्षण आणि व्यवसायाकडे जे वळलात त्याच्याबद्दल तो प्रवास जरा. आता कसं झालं, त्यानंतर 1983 साली झाल्यानंतर हे सगळं होतं धार्मिक वातावरण. पण यंग ब्लड वगैरे, मग मी महिंद्रामध्ये लागलो नोकरीला. कॉलेजमधनंच लागलो महिंद्रामध्ये. मला कांदिवलीला होतो, तर त्या ठिकाणी शिफ्टमध्ये असल्यावर तुम्ही ऐका, त्या काळात थोड्या वाईट सवयी होत्या मला पण. ओके, त्याच्यात काही नाही. पण त्या सगळ्या ज्या सवयी होत्या या टेम्पररी होत्या. कारण की फर्स्ट सेकंड थर्ड करायची, कधी सेकंडहून थर्ड, थर्डहून फर्स्ट, म्हणजे 24 तास काम करायचं वगैरे, अशा सगळ्या गोष्टी आयुष्यात घडल्या. त्यामुळे थोड्याशा नॅचरल बॉडीला नीट ठेवण्याकरता, म्हणजे ते चुकीचं आहे, नीट नाही. बॉडीला फक्त त्यावेळेस फिजिकली फिट ठेवणं, त्या टेम्पररी, याच्याकरता काही गोष्टी मित्रांबरोबर वगैरे व्हायच्या थोड्याफार, त्या होत्या. पण काय झालं, 1986 साली अमुग्राला बदल झाला. पण तोपर्यंत मी आणि त्याच्यानंतरचा मी हळूहळू बदलत गेलो. पण तोपर्यंत तापट स्वभाव होता माझा. पण हा ऑफिसमध्ये बदल कधी झाला? 86 साली काय झालं, माझ्या भावाचं लग्न ठरलं. माझ्या भावाची सासूरवाडी नगरची. अच्छा. आणि ते पण आपले गुरुबंधू. तर भालेराव जे आहेत नाशिकचे, नगरचे, ते गुरुंचे, आपल्या महाराजांचे भक्त आणि सत्संगाचे मेंबर ते नगरच्या. त्यांच्याशी ठरल्यावर जेव्हा आम्ही फर्स्ट टाइम गेलो तिकडे, त्यावेळेस नॅचरली त्यांनी आम्हाला नेलं महाराजांकडे आणि पहिलं दर्शन त्यावेळेस झालं. आता महाराज हा कॉन्सेप्ट आम्हाला पहिल्यापासून ॲक्सेप्टेबल, कारण की आई पारनेरकर महाराज हे सगळं माहिती होतं. त्यामुळे आम्हाला महाराज हे ॲक्सेप्टेबल होतं आणि महाराजांचे कीर्ती किंवा त्यांचं जे स्वरूप असतं हे मान्य होतं. त्यामुळे आम्ही जाऊन चांगलं दर्शन वगैरे घेतलं आणि त्या पद्धतीने मग भाऊ जायला लागला. पण तेव्हा मी मुंबईला होतो, त्यामुळे माझं एवढं जायचं नाही, व्हायचं नाही. भावाचं शिक्षण कंप्लीट होऊन तो औरंगाबादला नोकरीला होता, त्यामुळे तो जायचा सारखा, पण मला जायला नाही जमायचं. पण तरी पहिल्या भेटीत, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा भावांच्या बरोबर तुम्ही पहिल्यांदा गेलात, पण त्यानंतर लगेच तुम्हाला असं झालं नाही, अजून नाही. तर त्यानंतर गेला, समजा गेलो असेल 85 साली लग्न झालं त्यावेळेस, नंतर 86, 87, 88 ला काय झालं की काळ्यांची मुलगी आहे तिचं आणि आमचं प्रपोजल झालं. ते कसं झालं की ते भालेराव जे आहेत त्यांचे दूरचे नातेवाईक आहेत. ओके, दूरचे आहेत, पण ते त्याच्यामुळे ते प्रपोजल झालं आणि झालं. त्यानंतर आता काळेसाहेब महाराजांचे नेहमीचे भक्त, म्हणजे चांगले भक्त. आता कसं झालं, मी मुंबईत आणि ते मुंबईत, त्यामुळे ते जेव्हा जायचे, ते जेव्हा त्यांच्याबरोबर उत्सवाला जायचे वगैरे, तर हा आता क्रम कळायला लागला. नंतर मग 86 साली का 87 साली मला गोळेसाहेबांनी सत्संगात सभासद करून घेतलं, कारण की मी ते 3 पावती पुस्तकं तेव्हाच्या रूलप्रमाणे ते केले आणि त्यांनी मला सत्संगात सभासद केलं. मग माझा महाराजांच्या बरोबरचा सहवास खूप चालला झाला. आणि त्यानंतर आज मी पाहतो तर मी तेव्हाचा
आणि मी लगेच नाही मी आत्ताचा आणि तेव्हाचा यामध्ये खूप आमूलाग्र बदल आहेत. म्हणजे बिहेवियरल बदल आहेत, विचार करण्याचे बदल आहेत, एक सामंजस्यपणा जो म्हणतो तो, हा परिपक्वता वगैरे हे सगळं त्या पुढे येत गेलं. आणि त्याच्यामध्ये महाराजांची कृपा हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. महाराजांच्या कृपेशिवाय माझ्या मते आमचं कुटुंब फॉर्च्युनेट आहे. माझा भाऊही नाशिक सत्संगाचा मेंबर आहे, मी इथे सत्संगाचा मेंबर आहे. आमचे सगळे मुलं, त्याची मुलं, माझे पुतणे, माझी पुतणी, माझे मुलं हे सगळे महाराजांच्या चरणी आहेत. याचं कारण असं आहे माझ्या मते, माझ्या आईने, माझ्या वडिलांनी जी केलेली तेव्हाची जी पुण्याई आहे ना ती पुढे पुढे, आणि महाराज ऑफकोर्स, महाराज त्याच्यानंतर, ज्याच्यामुळे की ही सगळी अशा प्रकारची आमची धार्मिक प्रवृत्ती कंटिन्यू आहे. बस. आता पुढचा प्रश्न असा आहे आपला की गुरुदेवांचं पहिलं दर्शन जे तुम्हाला, जे आपल्याला भारावून टाकले पण असतं, आपण भारावून जातो, बरोबर, असा कोणता क्षण गुरुदेवांच्या दर्शनातला तुमचा आहे तो सांगा जरा. तो आहे क्षण 1990. ओके. काय झालं, लग्नानंतर म्हणजे तो पण दर्शन वगैरे व्हायचं, सगळं व्हायचं. त्यानंतर असे खूप आले बरं का. पण पहिला सांगतो मी की त्यावेळेस असं झालं की आमचं लग्न झालं होतं आणि माझी मिसेस प्रेग्नंट होती. समजा दुसरा का तिसराच महिना होता आणि ते महालक्ष्मी आल्या. त्यामुळे महालक्ष्मीला सासूर काय ते म्हणतात, माहेरवाशीन का काय, तर ती जाऊन ती साडी वगैरे हे करायची म्हणून ती गेली होती. आम्ही राहायचो वाकोला नाही, पुढे कलिनाला, आणि ते राहायचे स्टेशनला. तर त्यामुळे ते रिक्षाने गेली. बरं, डॉक्टरांनी सांगितलं होतं की रिक्षाने वगैरे जायचं नाही, कारण की ते काळ वेगळा, जरा थोडासा विचित्र असतो तो पिरियड. तर त्यामुळे ती गेली आणि ती तिथेच झोपली. तर तिला अतिशय ब्लिडिंग झालं, खूप खूप. तसंच नेलं तिला मालशे डॉक्टर, इथलेच पार्ल्यातले, त्यांच्याकडे आणलं. आणि मालशे डॉक्टरनी खूप रागवलं आणि म्हणे की चान्सेस अगदी काय म्हणतात 1%, अर्धा टक्का चान्सेस पण झालेले. पण आता यांची तब्येत नीट करायला पाहिजे आपल्याला, म्हणजे पुढे पुढे काय होईल ते होईल पुढे. आता ही गोष्ट मी लगेच महाराजांचं तेव्हापासून फोटो समोर, आणि का अण्णांना लगेच हे झालं. अण्णा लगेच रात्री निघाले. मी त्याच्या आधी महाराजांच्या चरणी, महाराजांच्या फोटोसमोर धावा केला की बाबा पहा आता काय करायचं तुमच्या हातात, चूक झाली. पण तिथे गेल्यावर महाराजांनी अण्णांना सांगितलं न विचारता की अहो काही होणार नाही काळेसाहेब, तुमच्या मुलीचं ना सगळं ठीक होईल. आणि माझ्या मते न विचारता म्हणजे महाराज जे म्हणतात फोटो समोर, अण्णांनी पण केलं असेल फोटो समोर. अण्णा तर त्याचे म्हणजे खूपच जवळचे भक्त, तर त्यामुळे ते केलं असेल. त्यानंतर जेव्हा मी तिकडे गेलो तेव्हा मला ते फर्स्ट टाइम तुम्ही जो विचारताय ना, ती प्रचिती आणि ते महाराजांचं स्वरूप, याची मला आता प्रचिती आल्यामुळे माझा फार दृढ श्रद्धाभाव खूपच खूपच. माझ्या मते त्यानंतर आमच्या आयुष्यातलं कुठलीही गोष्ट ही फक्त महाराज यांच्यामुळेच झालेली आहे. त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं. म्हणजे पुढचा प्रवास खूप चांगला होत गेला. मला आता पदोपदी आठवत आहे की कसं महाराजांनी गाईड केलं. काही गोष्टी मी विचारल्या होत्या महाराजांना, त्यांनी त्या गाईड केल्या. आता कळतं त्यांनी त्या का गाईड केल्या होत्या मला. अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आयुष्यात. त्यामुळे त्यावेळेस महाराजांचं प्रथम मला दिव्य दर्शन म्हणू आपण, असं म्हणू. आणि त्यांच्या चरणी जो लीन झालो तो आजपर्यंत आम्ही सगळेच त्यांच्या चरणी. म्हणजे ती प्रचिती तुम्हाला आली, इथे बसून प्रार्थना केली आणि काळेसाहेब तिकडे गेले असताना त्यांना सांगितलं की तुमची मुलगी व्यवस्थित आहे. बरोबर. म्हणजे काही न बोलताही एकमेकांना समजून घेणं. कारण गुरुदेव यासाठीच महत्वाचे आहेत आपले गुरुदेव, कारण साक्षात्कारी, ज्यांना सगळं आपलं कळतं. बरोबर, करेक्ट, अगदी बरोबर. की अनेक ठिकाणी असं म्हटलं जातं की गुरुदेवांच्या समोर उभं राहिलं तर त्यांना आपला मागचा पुढचे 7ही जन्म दिसतात. अगदी अगदी बरोबर. तर याचे लगेच अनुभव आला की आपला विश्वास बसण्याला दुसरा काही हे राहूच शकत नाही. अजून दुसरे काही अनुभव? खूप चांगले अनुभव आहेत. म्हणजे त्यानंतर समजा असं मी माझ्या कामानिमित्त आपल्याला नेहमी गुरुदेव सांगतात की गौमांस वगैरे कधीही खाऊ नये,
अभक्षण करू नये, अपेय घेऊ नये, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण गोमांसाबद्दल महाराजांनी सांगितले की त्याचं कधीच होऊ नये, कारण की त्यांनी जन्मानुजन्माचे बरोबर. भयंकर काही काही गोष्टी होतात. तर मला असं आठवत आहे की मी काय होतं, मी महिंद्रामध्ये नंतर इंटरनॅशनल मार्केटिंगला होतो, त्यामुळे माझ्याकडे कंप्लीट आफ्रिका आणि साऊथ ईस्ट एशिया होतं आणि मी खूप ट्रॅव्हल करायचो, खूप म्हणजे खूप. तर एकदा आणि सगळ्यांना माहिती होतं की मी व्हेजिटेरियन आहे, अच्छा. हे सगळ्यात महत्त्वाचं. त्यामुळे तिथे जाताना त्या लोकांना भीती म्हणजे प्रश्न असा पडायचा प्रश्न की पडायचा, आता हे जेवणाचं व्हेजिटेरियन काय खाणार. तर करायचं? काही ठिकाणी व्हेजिटेरियनचा प्रॉब्लेम होता. आज तुम्हाला सगळीकडे व्हेजिटेरियन बरं. चांगलं मिळतं, त्या काळामध्ये नव्हतं. मी आता ही 96ची गोष्ट बोलतोय साधारणतः. तर मी गेलो होतो, झिम्बाब्वेमध्ये होतो आणि फिरत होतो गावोगावी, म्हणजे वेगवेगळ्या त्यांच्या पार्ट्समध्ये. तर एका ठिकाणी लंचला थांबलो. त्यांना माहिती आहे मी व्हेजिटेरियन आहे, त्याच्याकडून त्यांनी माझ्याकरता व्हेज सँडविच मागवलं होतं आणि त्यांनी काय खायचं ते खात होते. तर मी ते नेहमीप्रमाणे सगळ्यांना माहिती म्हणून ते घेतला आणि पहिला बाईट असा तुकडा चावला हो, तर मला काहीतरी विचित्र जाणवलं. आणि विचित्र जाणवल्यावर मी लगेच ते काढून टाकलं तिकडे. त्यांनी बोलवलं लगेच, तर ते बीफ होतं. हो आता ते बीफ म्हणजे गाईचं बरं का. हो ना. मी महाराजांना इतका धावा केला की माझ्याकडनं फार मोठी चूक घडलेली आहे आणि मला याच्यात काही माहीत नव्हतं, तर मला काही करा पण मला माफ करा वगैरे वगैरे असं खूप क्षमा याचना केली महाराजांची. आणि काय चमत्कार, त्या दिवशी रात्री मी झोपलो होतो, साधारणतः 2 का 3च्या सुमारास महाराज स्वप्नात आले. माझ्या डोक्यावर हात ठेवला महाराजांनी आणि मी धाड करून जागा झालो. मी पूर्ण ओला होतो, म्हणजे दरदरून घाम. चिंब. आणि त्या दिवशी माझ्या मते ते जे माझ्या हातून पाप झालं होतं त्या पापाचं शालन महाराजांनी त्या दिवशी केलं माझं. हा आल्यावर मी महाराजांना सांगितलं. अच्छा. हो. तर म्हणे काळजी घेत जा. म्हणजे बरोबर. आता आपल्याला काय कळत नाही ना, काय खरंय, होतं, बाहेर हो. गेलं नोकरी निमित्त वगैरे जाणं व्हायचं, त्यामुळे हा एक महत्वाचा गुरुदेव त्याही सगळ्या ठिकाणी आपल्याला खूप सांभाळून घेतात खूप आणि परत मार्गदर्शनही करतात. अगदी, की काळजी अगदी. घेत जा, म्हणजे काळजी घेत पटकन जा. खाण्यापूर्वी विचार विचार. वगैरे असं पण हा भयंकर भाव मोठा एक होतो. अनुभव होता. बरोबर. म्हणजे कसं आहे, हे वेगळाच अनुभव आहे हा. त्यानंतर एक अनुभव असा आहे की मी नृसिंहवाडीला गेलो होतो, महाराज जायचे त्यांच्याबरोबरच गेलो होतो. नृसिंहवाडीला गेलो होतो, दर्शन घेतलं, हे झालं सगळं. तिथे महाराजांची पाद्यपूजा असते तेव्हा सगळं पाहणं वगैरे छान झालं. मग आम्ही घरी आलो. त्या दिवशी का त्याच्या 2 दिवसांनी मला स्वप्न दर्शन दिलं महाराजांनी परत. अच्छा. हो हो. आणि मला ते स्वप्नदर्शन 2 दिवसांनी आठवलं, हे पण मला सांगायचं आहे अच्छा. की लगेच नाही आठवलं. त्यांनी मला, आमच्या घरी रेणुका मातेचा फोटो आहे जी आमची कुलदैवत आहे, तर तिच्याकडे हात दाखवत मला हार घालायला सांगितलं. अच्छा. आता मला हे 2 दिवस नुसतं असं हे होत होतं, काल म्हणजे सारखं थोडं रेसलेस होतो की काय झालेलं आहे काय झालेलं आहे काय झालेलं आहे, पण आठवत. सडनली मला आठवलं की ॲक्च्युली मला असं महाराजांनी सांगितलं होतं. आता माझ्याकरता काहीच याच्यातनं कळे ना मला. मग मी काळे साहेबांना सांगितलं की म्हणलं अण्णा असं मला दर्शन झालं आणि असं महाराजांनी सांगितलं. मग काळे साहेबांनी मला सांगितलं की महाराजांकडे जाऊन तुम्ही विचारा. तर मग मी गेलो, परत महाराजांकडे गेलो. मग त्या बैठकीत खाली असतं 3 वाजताची बैठक, तिथे तेव्हा बसलो होतो. तर मी जाऊन म्हटलं महाराज मला असं. हो म्हणे, तुम्हाला शतचंडी यज्ञ करायचा आहे. मीच तुम्हाला ते सांगतोय, तेच सांगितलंय तुम्हाला स्वप्नामध्ये की शतचंडी यज्ञ करायचा आहे, कारण की तुमचे घराण्याचे दोष खूप आहेत. घराण्याच्या दोषाचं निवारण करण्यासाठी शतचंडी यज्ञ करावा, हे महाराजांनी कित्येकदा सांगितलं. म्हटलं ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुत्रप्राप्ती होईल. अच्छा, तेही सांगितलं. तेही सांगितलं. हो. आता झालं. मग आम्ही आलो घरी. शतचंडी यज्ञ म्हणजे किती मोठा असतो तो, म्हणजे काय काय बोलावं. म्हणजे असं तुम्हाला जस्ट सांगतोय. त्यावेळेस मग आम्ही ते कलिनाला राहायचो. मग हिच्याशी डिस्कस केलं, आईशी डिस्कस केलं, वडिलांशी डिस्कस केलं, सगळ्यांशी अण्णांशी डिस्कस केलं, सगळ्यांचं झालं. मग एक पिरियड काढला ज्यावेळेस शतचंडी यज्ञ केला. नाशिकहून ब्राह्मण बोलवले, जे आत्ताचे अतुल भगरे आहेत ना ते, आणि त्यांचे वडीलही होते त्या ह्याच्यात. तर
ह्या संच 25 ब्राह्मणांचा होता आणि ते आले. त्यांनी 3 दिवसाचा कार्यक्रम असतो तो हो. कंप्लीट करून घेतला. महाराजांचीच कृपा आहे. एवढा मोठा कार्यक्रम. त्यावेळेस माझं वय काय हो, 33-34. अच्छा 33च. बरोबर. हां 93-94 म्हणजे 62 33-34 वर्षाचं. तर ते करून घेतलं. पण त्यानंतर आम्ही विसरलो. म्हणजे अच्छा, विसरलो बरं. इन द सेन्स झालं, आमच्या लक्षातही संपलं. नाही पुढे काहीतरी. महाराजांचं वाक्य निमित्त कसं म्हणजे तंतोतंत उतरतं याचं प्रचिती आली 1999 साली. निमित्त मात्र कोणीतरी होता, बरोबर. पण ते असतं महाराजांचं. महाराजांचंच बरोबर आहे. हिची मैत्रीण, ती हिच्याबरोबरची क्लासमेट, ती आहे MD गायनॅक. अच्छा ओके. तिचंही पार्ल्यामध्ये हॉस्पिटल. तिच्या घरी सत्यनारायणची पूजा असते. त्यावेळेस आम्हाला खूप बोलवतात. त्यांच्या घरी गजानन महाराजांचं खूप मोठं महाराज आहेत त्यांचं, म्हणजे छान प्रकारे ते करतात. तर त्यांनी बोलवलं. त्या दिवशी ती गडबड होती. तर ती म्हणे, सुषमा तुम्ही दोघं बसा ना आतमध्ये जरा. मी आतमध्ये जाऊन बसलो, कारण की गप्पा मारायच्या वगैरे. मग ते झाल्यावर आली आणि ती बोलता बोलता म्हणाली, सुषमा तू आत्ताच का चान्स घेत नाही अजून एक? अच्छा. आता पहा. बरोबर. म्हणजे कशाचं काय काहीच तुम्ही सांगा नाही. मला. काहीच नाही आणि आहे ना, काहीच नाही. काही नाही. असंच बोलता बोलता काहीतरी निघालं. म्हणे तू नंतर जाऊन वाटेल तर मग तुला काय करता येणार नाही. त्यावेळेस मला ते आठवलं, महाराजांनी सांगितलं. धाड करून आमच्या दोघांच्याही लक्षात आलं की महाराजांनी 93-94 साली आपल्याला आशीर्वाद सांगितलं. दिलेला आहे आणि खरं. त्यानंतर 2000 साली आमचा ऋषिकेश झाला. अच्छा हो. तर म्हणजे हे सगळे प्रापंचिक अनुभव बरोबर आहे. हे असे झाले. पण हे महाराज किती भक्ताच्याकडे नेहमी लक्ष ठेवून असतात. म्हणजे चुकून माझ्याकडनं काही कृत्य झालं, त्याचं पापक्षालन त्यांनी केलं. 2दा स्वप्नात दर्शन देऊन सांगितलं काय व्हायला पाहिजे काय नाही. यामुळे श्रद्धा वाढली. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी. एक मधला एक छोटा अनुभव सांगतो की हिनी बिझनेस सुरू केला होता. त्यामुळे बिझनेस चांगला चालत होता. हचिसन मॅक्सची एजन्सी होती हिची, जेव्हा मोबाईल आला ना अच्छा, हो. सुरुवातीला छानपैकी चालत होता चांगला. तर आता मी महिंद्रात होतो, तर एकटीने सांभाळत नव्हता. तर म्हणे तुम्ही जॉईन करा, कारण की एवढं होत नाही. खूप पसारा होता. 25 एक्झिक्युटिव्ह आणि हे लोकांचे सगळे कॉल्स असं तर सगळं. तर मग मी महाराजांकडे गेलो. त्या दिवशी तुम्हाला सांगतो बहिणी, महाराज असे आणि मी असा, एवढ्या जवळून माझं महाराजांची संवाद झाला आणि संभाषण झालं. त्यांना तो फोन दाखवला मी. त्यांनी पाहिला तो फोन. असं असं काय म्हणे. हे म्हणलं मोबाईल फोन वगैरे याचा बिझनेस करतो आपण असं. अरे वा वा वा. मग म्हणे काय मग. तर मी म्हटलं महाराज माझं अशी इच्छा आहे की नोकरी सोडतो आणि बिझनेस जॉईन करतो. ओके. कारण की फ्युचर आहे म्हटलं याला, बरेच वर्ष तरी चालेल. थोडा विचार म्हणे नाही नोकरी नाही सोडायची. अच्छा ओके. हा जे बिझनेस चालू आहे ते चालू द्यायचा, पण नोकरी नाही सोडायची. आता पहा हे सगळं कसं जेव्हा आपण डॉट जोडतो तेव्हा 99 साली जेव्हा हे डॉक्टरांनी सांगितलं, त्याच्यानंतर डॉक्टरांनी तो बिझनेस बंद करायला सांगितला. कारण की म्हणे ही दगदग नाही सहन करता येणार. पहिलं माहिती होतं तिला. हो. त्यामुळे जर मुलगा व्हायचा असेल, तो चान्स येणार असेल तर तो बंद करायला लावला. नंतर महाराजांनी काही कार्य माझ्याकडनं करून घेतलं, जे की आपल्या निर्मितीकडे आणि इकडे आपल्या ट्रस्टमध्ये, जे की पोझिशनमुळे झालं. बरोबर. ते महाराजांचीच कृपा. त्यांनीच करून ते दिलं. काही माझं काही नाही आहे. पण आता मी ते रिलेट केलं तर कळते कसं महाराजांना फोर्स ते सगळं दिसायचं. दिसायचं. त्यामुळे बरोबर. त्यांनी ते छान प्रकारे करून घेतलं. लास्टली मला तुम्हाला एक जो आता आध्यात्मिक सांगतो, कारण की आपल्या जसं आपण त्याच्यामध्ये जातो त्यानंतर महाराज फक्त हे प्रापंचिक नाही तर तुमच्या विचारसरणीवर सुद्धा खूप चेंजेस करतात. बरोबर. कारण की महाराजांच्या चरणी गेल्यावर तुमची विचारसरणी चेंज होते. जेव्हा मी मॅनेजिंग डायरेक्टर झालो त्यावेळेस मला अतिशय अवघड निर्णय घ्यायला लागतात. ते कोणाही मॅनेजिंग डायरेक्टरला घ्यायला घ्यावे लागतात. लागतात. याच्यात काही मीच घ्यायचे असे नाही. पण त्या निर्णयामध्ये बरेच लोकांची मनं दुखतात, हो की नाही. कारण की तुम्ही त्या चेअरवर आहे. तुम्हाला काही लोकांना सॅक करायला लागतं, राईट सायझिंग करायला लागते, काहींना प्रमोशन द्यायला लागतं, काहींना वयाचं न ठेवता वरती त्यांच्या केपेबिलिटीप्रमाणे आणायला लागतं वगैरे वगैरे वगैरे. आणि सगळ्यात बोर्डाचं प्रेशर असतं मॅनेजिंग डायरेक्टरवर टार्गेटचं, हो. आहे ना. खरंय. सेल्स आणि बॉटम लाईन या दोन्ही गोष्टी कुठल्याही मॅनेजिंग डायरेक्टरला सुटलेल्या नाही आयुष्यात. बरोबर.
त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी तशा ॲक्शन घ्यायला लागतात. ह्या सगळ्या ॲक्शन माझ्या टेबलावर महाराजांचा फोटो असायचा नेहमी. आणि हे सत्य आहे की सगळे निर्णय घेताना महाराजांच्या चरणी मी तिथे नमन करायचो मनातल्या मनात आणि निर्णय घ्यायचो. त्यामुळे काय व्हायचं, जरी एखादी गोष्ट मी लोकांसमोर, कारण सगळे निर्णय सगळे DR बसले, डायरेक्ट रिपोर्टीज बसलेले असायचे, काही वेळा काही सांगायचं झालं तर मी ते सांगायचो आणि 20 सेकंदात परत नॉर्मल व्हायचो. तर सगळे मला काय विचारायचे, सर वी ट्राय सो मच बट वी कांट डू दिस. म्हणजे तुम्ही एखादा निर्णय घेतला तर तुमच्या इमोशन्सवर असतो ना, तो बरोबर. किती हो, अफेक्ट खरंय. करतो तुम्हाला तो. खरंय. एखाद्याला काढणं म्हणजे अफेक्ट करणारी गोष्ट आहे ना. तर म्हणजे तुम्ही लगेच 30 सेकंदात नॉर्मल कसे होता. तर हा सगळा मी लगेच त्यांनाच सांगायचो, हे सगळं हे महाराजांचं महाराजांची आहे, कृपा आहे. कृपा आहे. महाराजांच्या कृपेशिवाय मी असा नव्हतो. हा महाराजांच्या सातत्याने, त्यांच्या दर्शनाने, त्यांच्या सहवासाने, त्यांच्या सेवेने, त्यांनी सांगितलेल्या गुरुकार्याने जे काही करता आलं, त्यामुळे जो बदल झालेला आहे हा फार महत्वाचा बदल असतो आणि तो त्या पोझिशनला फार अतिशय एक प्रकारे आवश्यक असतो. अशा प्रकारची एक जर्नी राहिलेली आहे खरंय. छानपैकी. मला असं वाटतं की खूप छान अनुभव आहेत आणि असा सहज प्रवास तुम्हीच मांडलात. मला जास्त बोलावं लागलं नाहीये की तो प्रवास असा घरातले धार्मिक संस्कार लहानपणीचे, मग गुरुदेवांच्या चरणी येण्यापूर्वीचे तुम्ही आणि येण्यानंतरचे तुम्ही, तुमच्यात जे बदल झाले, आपला आपण केलेलं आत्मपरीक्षण आहे ते. आणि तो जो प्रवास असा छान पर्यंत आला आणि सेवा सद्गुरू आपल्याकडून करून घेतात आणि सतत आपल्या पाठी असतात म्हणण्यापेक्षा आपल्या बरोबरच मी म्हणते, कारण मार्गदर्शन वेळोवेळी आणि चुकलं तरी सुद्धा त्या क्षणी सुद्धा आपल्याला स्वप्नदर्शन देणं, दृष्टांत देणं, यातनं आपल्या गुरुदेवांची सतत दृष्टी आहे. बरोबर. नजर असण्यापेक्षा दृष्टीला जे महत्व आहे अगदी बरोबर. ते खूप छान पैकी आहे आणि असे सुंदर अनुभव आपल्याला आले आणि आज तुम्ही आमच्या पॉडकास्ट मध्ये सांगितले, याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि सगळी महाराजांची कृपा. ते तर सदैव आपल्या बरोबर आहेतच, म्हणून आपण एकच म्हणूया, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.